नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण इंग्रजी वाचन लेखन संदर्भात व्हिडिओ सिरीज बघत आहोत आणि या अंतर्गत मित्रांनो आपण इंग्रजीतील जे 5 स्वर आहेत त्या स्वरांचे वेगवेगळे उच्चार आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। आणि यापूर्वी आपण पहिल्या भागामध्ये ए या स्वराचे जे वेगवेगळे उच्चार आहेत ते कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये केले जातात याविषयीची संपूर्ण माहिती आपण पहिल्या भागामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल। तर मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आपला दुसरा स्वर आहे ई। या ई या स्वराचे जे वेगवेगळे उच्चार आहेत ते सगळे उच्चार अभ्यासणार आहोत आणि ईचे जे वेगवेगळे उच्चार आहेत ते कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये केले जातात त्या कंडिशन्स देखील आपण अभ्यासणार आहोत। त्यामुळे ई असणारे किंवा ई स्वराचा वापर करून तयार झालेले जे काही इंग्रजी शब्द आहेत ते वाचायला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्ण बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे। चला तर मित्रांनो, आता अधिकचा वेळ न दवडता आपण या भागाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ईचा पहिला उच्चार किंवा ईचा बेसिक उच्चार जो आहे तो आहे ए। ईचा उच्चार ए म्हणजे बेसिक उच्चार, पहिला उच्चार जो आहे तो ईचा ए असा आहे। आता या ठिकाणी तो ईचा ए असा उच्चार कधी केला जातो, कोणत्या कंडिशनमध्ये करतात ते बघूया। जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ई हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार ए असा होतो। बघा, तर मित्रांनो, ज्यावेळी दोन व्यंजनांच्या मध्ये ई येतं त्यावेळी त्याचा उच्चार मित्रांनो ए असा केला जातो। आपण उदाहरणादाखल काही शब्द बघूया। बघा, या ठिकाणी NET नेट, इथं एन आणि टी या दोन व्यंजनांच्या मध्ये ई आलेला आहे त्यामुळे याचा उच्चार ईचा उच्चार ए असा झाला। एनचा उच्चार न, नला ईचा उच्चार ए जोडला म्हणजे ने झालं आणि टीचा उच्चार ट, नेट। इथं बघा, BET बेट, PET पेट, LET लेट, PEN पेन, MEN मेन, FELL फेल, BELL बेल, YES एस। तर या सगळ्या शब्दांमध्ये ईचा उच्चार ए झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि याच्यासाठीची कंडिशन काय आहे मित्रांनो, तर जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ई हा स्वर येतो किंवा ई हा स्वर असतो त्यावेळी ईचा उच्चार ए असा होतो। चला तर मित्रांनो, हा पहिली कंडिशन आहे ईच्या उच्चाराची आणि ही कंडिशन तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा। आणि यासारखे अजूनही शब्द शोधा ज्याच्यामध्ये ई दोन व्यंजनांच्या मध्ये येतं आणि तिथे ईचा उच्चार ए असा होतो। आणि जर याला काही अपवाद असतील तर ते अपवाद सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही पोस्ट करा। चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ईचा पहिला उच्चार ए अभ्यासलेला आहे, त्याची कंडिशन अभ्यासलेली आहे। आता याच्यानंतर ईचा दुसरा उच्चार बघूया। तर मित्रांनो, आता ईचा दुसरा उच्चार आहे ई, दीर्घ ई। तर आता ही दीर्घ ई, ईचा दुसरा उच्चार दीर्घ ई कधी करतात बघा। 2-3 अक्षरी शब्दांच्या शेवटी ई आल्यास त्याचा उच्चार ई असा होतो। 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी शब्दांच्या शेवटी जर मित्रांनो ई आलं तर त्यावेळी त्याचा उच्चार ई असा केला जातो। उदाहरण बघा, HE ही म्हणजे तो, ME मी, BE बी, SHE शी, THE दी। तर या सगळ्या शब्दांमध्ये ईचा उच्चार म्हणजे ई शेवटी आलेला आहे त्यामुळे ईचा उच्चार ई, दीर्घ ई असा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आता मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला थोडीशी अधिकची माहिती देतो की THE दी, तर या ठिकाणी दीचा उच्चार द असाही केला जातो, द असाही केला जातो आणि दी असा सुद्धा केला जातो। तर मित्रांनो, ज्यावेळी द या शब्दाच्या नंतर जर आलेला शब्द जर AEIOU न सुरू झालेला असेल तर त्यावेळी द चा उच्चार दी असा करायचा असतो। म्हणजेच बघा, या ठिकाणी दी अर्थ, इथं ई न सुरू झालेला शब्द आला मग त्यावेळी द चा उच्चार दी करायचा असतो। आणि जर इतर कोणतंही कॉन्सोनंट झालं किंवा व्यंजन आलं तर त्यावेळी दीचा उच्चार द करायचा असतो। बघा, द टेबल आणि दी अर्थ, दी इलिफंट। तर ज्यावेळी द नंतर किंवा दी नंतर आपण द म्हणा किंवा दी म्हणा, पण लक्षात घ्या कंडिशन काय आहे, जर जो शब्द आहे तो व्यंजनाने सुरू झालेला असेल तर त्याच्या आधी द आल्यास त्याला द म्हणायचं आणि जर शब्द स्वराने सुरू झालेला असेल AEIOU त्यापूर्वी
THE आल्यास त्याचा उच्चार दी असा करायचा असतो, हे लक्षात घ्या. तर इथं आपली ईचा उच्चार ई कधी होतो ही दुसरी कंडिशन इथे बघितलेली आहे. ज्यावेळी 2-3 अक्षरी काही शब्द असतात त्या शब्दांच्या शेवटी जर ई आलं त्यावेळी त्याचा उच्चार ई दीर्घ ई असा केला जातो. आता यालाही काही अपवाद आहेत मित्रांनो, ते अपवादसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा. चला तर पटकन तुम्ही ही दुसरी कंडिशन आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आता आपण तिसरा उच्चार जो आहे ईचा तो इथे बघूया. आता मित्रांनो ईचा पुढील उच्चार आहे अ. तर ईचा उच्चार अ कधी होतो, कोणत्या कंडिशनमध्ये होतो ते इथे बघूया. बघा या ठिकाणी शब्दांमध्ये ई आर आल्यास त्याचा उच्चार अर आणि EN आल्यास त्याचा उच्चार अन असा करतात. म्हणजे ज्यावेळी ईच्या नंतर आर येतं किंवा ईच्या नंतर एन येतं त्यावेळी ईचा उच्चार अ असा केला जातो. ई आर आलं तर अर, EN आलं तर अन. उदाहरण बघूया. इथं बघा टीचर, कव्हर, पेंटर, डेंजर, डान्सर, पावडर, मेकर, पावर, बटर या सगळ्या शब्दांच्या शेवटी आपल्याला ER आलेलं पाहायला मिळतं. ERने शेवट होणारे हे सगळे शब्द आहेत आणि या सगळ्या शब्दांमध्ये ERने शेवट झाल्यामुळे त्याचा उच्चार अर असा झालेला आहे. टीचर, पेंटर, डॉक्टर, कव्हर, पावडर, मेकर, बटर, डान्सर, अर. लक्षात आलं मित्रांनो. आणि पुढचे शब्द आहेत बघा या ठिकाणी. पुन्हा कव्हर आलं, पेपर, हर, गार्डन, हिडन, टीचर, अंडर, कॉपर. इथं सुद्धा बघा आता ER तर आपण बघितलेलंच आहे, तर इथं बघा EN, गार्डन, हिडन, बरोबर ना. तर याच्यामध्ये EN आलेलं आहे, तर ENने शेवट झालेला आहे. तर अशा वेळी या ठिकाणी ईचा उच्चार अ असा केला जातो. लक्षात आलं मित्रांनो. ERने शेवट होणारे किंवा ENने शेवट होणारे जे शब्द असतात त्याच्यामध्ये ईचा उच्चार अ असा होतो. आता ही देखील कंडिशन आहे ती तुम्ही पटकन नोट डाऊन करून ठेवा आणि याच्याशी रिलेटेड या कंडिशन फुलफिल करणारे जे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये ईचा उच्चार अ असा होतो असे शब्द तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा किंवा तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. चला आता याच्यानंतर मित्रांनो ईचा पुढचा उच्चार बघूया. आता मित्रांनो ईच्या उच्चाराची पुढची कंडिशन काय आहे बघा. इथे कुठलाच उच्चार नाही आहे ईचा, म्हणजेच काय ईचा उच्चार होत नाही. आणि तो कधी होत नाही बघा. जर इंग्रजी शब्दाच्या शेवटी ई आल्यास त्याचा उच्चार केला जात नाही. कोणत्याही इंग्रजी शब्दाच्या शेवटी जर ई आलं तर त्या ईचा उच्चार केला जात नाही. बघा नेम, गेम, काइट, फाइन, टोन, रूट, बोन, कम, वेक, झोन, केक या सगळ्या शब्दांच्या मध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या शब्दांच्या शेवटी आपल्याला ई आलेलं पाहायला मिळतं आणि या ईचा कुठलाही उच्चार केला जात नाही. इथं बघा नेम, बरोबर ना, ईचा उच्चार होत नाही. गेम, काइट, त्यामुळे ही गोष्ट इथं तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा माहिती मी इथं देतो की ई जर शेवटी आलं आणि त्याच्या अगोदर एक व्यंजन सोडून जर एखादा स्वर आला, जसं इथं ईच्या एक व्यंजन सोडून ए आलं, ईच्या एक व्यंजन सोडून ए आलं, इथं बघा आय आलं, इथं आय आलं, इथं ओ आलं, इथं यू आलेलं आहे, इथं ओ आलेलं आहे, इथं ओ आलं, इथं ए आलं, इथं ओ आलं, इथं ए आलं. अशा वेळी मित्रांनो त्या स्वराचा उच्चार हा त्याचा आवाज जो असतो तोच घ्यायचा असतो. म्हणजे इथं शेवटी ई आलं ना, त्याच्या आधी व्यंजन आहे मग ए आलं, इथं एचा उच्चार एच करायचा नेम, इथं आयचा उच्चार आयच करायचा काइट. लक्षात आलं. इथं टोनचा उच्चार ओचा उच्चार टोन असाच करायचा. हां इथं हा शब्द मात्र याला इथं कोम होत नाही, इथं कम होतं, हा अपवाद आहे. पण या ठिकाणी टोन, बोन, ओचा उच्चार ओच आला, यूचा उच्चार यूच करायचा, रूट किंवा ट्यून, बरोबर ना, किंवा म्यूट असे जे शब्द आहेत. तर हे इथं लक्षात घ्या मित्रांनो की ज्यावेळी एखाद्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी ई येतं आणि त्याच्या अगोदर एक व्यंजन सोडून जर स्वर आला तर त्या स्वराचा उच्चार, त्याचा जो आवाज असतो किंवा त्याचा जो आपण आवाज घेतो ए, ई, आय, ओ, यू तोच घ्यायचा असतो. लक्षात आलं मित्रांनो. तर ही एक्स्ट्राची माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आता मात्र ईचा नियम हा लक्षात ठेवा की ई जर शेवटी आलं तर त्या ईचा उच्चार केला जात नाही आणि ई शेवटी असणारे अनेक शब्द आहेत ते शब्दसुद्धा तुम्ही फाइंड आउट करून ठेवा. चला तर मित्रांनो आता याच्यानंतर ईचा पुढचा उच्चार बघूया. आता बघा मित्रांनो
शब्दाच्या शेवटी ई आर ई आल्यास त्याचा उच्चार एअर किंवा इयर असा करतात। जर शब्दाच्या शेवटी ई आर ई आलं, ई आर ई, तर त्याचा उच्चार एअर किंवा इयर असा केला जातो। बघा इथं हिअर, एच ई आर ई हिअर, देअर, प्रीमियर, वेअर, स्फिअर, तर या शब्दांमध्ये शेवटी ई आर ई आलेला आहे, त्यामुळे त्याचा उच्चार एकतर तुम्ही एअर करू शकता किंवा इयर असा करू शकता। लक्षात आलं, हिअर, देअर, तर अशा पद्धतीचे जे अनेक शब्द आहेत ई आर ईनं शेवट होणारे असे शब्द तुम्ही कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा नोट डाऊन करून ठेवा। त्या प्रत्येक वेळी ज्या वेळी शब्दाच्या शेवटी ई आर ई येतं त्या प्रत्येक वेळी त्याचा उच्चार एअर किंवा इयर असा केला जातो। चला तर मित्रांनो, हा सुद्धा जी कंडिशन आहे ईच्या उच्चाराची ती लक्षात आलेली असेल। आता यानंतर ईच्या उच्चाराची शेवटची कंडिशन आहे ती इथे बघूया। तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय कंडिशन आहे, ई हे अक्षर शब्दाच्या सुरुवातीला आल्यास त्याचा उच्चार ए ई किंवा अ असा करतात। बघा ई जर शब्दाच्या सुरुवातीला आलं, ईने सुरुवात होणारे शब्द असतील तर त्यावेळी ईचा उच्चार ए केला जातो किंवा ई केला जातो किंवा अ केला जातो। बघा या ठिकाणी शब्द बघा, एग, ई डबल जी, अंडे, एग, एंटर, एलिफंट, एंड, या प्रत्येक शब्दामध्ये ई सुरुवातीला आहे आणि या ईचा उच्चार ए असा केलेला आपल्याला पाहायला मिळतो। इथं बघा ईगल, ईस्टर, तर या शब्दामध्ये ईचा उच्चार ई असा झालेला पाहायला मिळतो। आणि इथे बघा अर्न, अर्थ, अर्ली, तर या ठिकाणी ईचा उच्चार अ केलेला पाहायला मिळतो। आता इथे आपल्याला एक कंडिशन लक्षात येते की इथं बघा ई आर ई आर ई आर असलेलं पाहायला मिळतं, म्हणजे ई आर आलं की त्याचा उच्चार अर असा, अर्थ, अर्न, अर्ली, हे लक्षात ठेवा। ई आर जर आलं एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला तर त्या शब्दामध्ये त्याचा उच्चार अर असा केला जातो। तर हे लक्षात ठेवा मित्रांनो की ई जर एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला आलं तर त्याचा उच्चार ए केला जातो किंवा कधी कधी ई केला जातो किंवा अ केला जातो, हे लक्षात ठेवा। आता ए कधी होतो, कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये होतो, ई कधी होतो, त्याचे शब्द कोणकोणते आहेत ते तुम्ही शोधून काढायचे आहेत आणि असे शब्द काढून ते एकदा तुम्हाला तो पॅटर्न लक्षात आला की बाबा हां इथं ईचा उच्चार ए होतो, या ठिकाणी ईचा उच्चार अ असा होतो, या ठिकाणी ईचा उच्चार ई असा होतो, मग आपल्याला ते लक्षात येतं। चला तर हे लक्षात आलं मित्रांनो की ईचं अक्षर जर ई हे सुरुवातीलाच आलं तर त्याचा उच्चार एकतर ए होतो, ई होतो किंवा अ असा केला जातो। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या दुसऱ्या भागामध्ये ई या इंग्रजी स्वराचे वेगवेगळे उच्चार अभ्यासलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या कंडिशन्स आहेत, म्हणजे कोणत्या शब्दांमध्ये ईचा उच्चार ए असा करतात किंवा ईचा उच्चार अ असा करतात, हे सगळ्या कंडिशन्स आपण अभ्यासलेल्या आहेत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा निश्चित फायदेशीर ठरणार आहे, उपयुक्त ठरणार आहे आणि मला खात्री आहे की हे सगळ्या कंडिशन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असतील। चला तर मित्रांनो, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई असणारे वेगवेगळे शब्द शोधून काढायचे आहेत, या कंडिशन्स ज्या काही दिलेल्या आहेत त्या अप्लाय करायच्या आहेत आणि त्यानुसार त्याचा उच्चार होतो की नाही तो बघायचा आहे आणि त्या सगळ्या शब्दांचा उच्चार करायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे। चला तर मित्रांनो, या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा। भेटूया आता पुढील भागामध्ये। पुढील भागामध्ये आपण पुढचं जे आपलं इंग्रजी स्वर आहे आय, त्याचे वेगवेगळे उच्चार आणि त्याच्या कंडिशन्स अभ्यासणार आहोत। तोपर्यंत तुम्ही ए आणि ईचा चांगल्या प्रकारे सराव करा। चला, धन्यवाद।